तर नमस्कार मंडळी, ज्या दिवशी आम्ही मामाच्या इथं होतो ना त्या दिवशी आम्ही श्रीराम बागेमध्ये गेलो होतो. ही जी बाग आहे ना एवढी सुंदर आहे ना, म्हणजे राम आणि सीतेचा जो काही वनवास आहे ना याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी. याचा मोठा ब्लॉग सुद्धा मी शूट केलेला आहे, तो सुद्धा नक्कीच येईल आपल्या चॅनलवरती. इथं एक फुल पार्क केला आणि त्याच्यानंतर आता ही बंगई वगैरे एवढी सुविधा इथं केलेली होती ना. मस्त झाडाखाली माठामध्ये पाणी सुद्धा ठेवलं होतं, ते पाणी वगैरे पिलं आणि त्याच्यानंतर आम्ही झोके खेळायला आलो. आता भैयाने अगोदर चढवला, नंतर मला सुद्धा झोका दिला आणि नंतर मग वहिनीची बारी होती उंच झोके घ्यायची. खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. आता माणसाला, प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी टेन्शन असतं, ते टेन्शन सोडून बाजूला ठेवून आपल्याला आपली लाईफ जगायची असते आणि हा जो क्षण असतो ना तो परत काही येत नाही. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं तिथं जायचं आणि छान असं एन्जॉय करायचा. आपल्यासोबत लहान मुलांचा सुद्धा खूप जास्त एन्जॉय होतो आणि सगळेच जण मजा करतात. आणि नवरा बायको म्हणजे एकमेकांसाठी सुद्धा आपल्याला वेळ भेटतो. जेव्हा कामाला जातात ना त्यावेळेस आपल्याला काही वेळ भेटत नसतो, ते त्यांचं कामात असतात, आपण आपल्या कामात असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण कधी बाहेर जातो ना त्यावेळेस आपल्याला खूप मजा येते. असा होता आजचा मिनी ब्लॉग. धन्यवाद. सबस्क्राईब